ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः स्थिरैरङ्गैस्तुष्टुवागुंसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो वरिष्ठनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॐ शान्तिः 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 ॐ आप्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणः चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोद निराकरणमस्तु निराकरणं मेस्तु तदात्मनि निरते उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु ॐ शान्तिः 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 स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां वन्दे गुरुपरम्पराम्। नमस्कार बंधू भगिनींनो, आजच्या या विशेष वर्गामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आपल्या सर्वांना जसं माहीतच आहे की आज गुरुपौर्णिमा आणि संपूर्ण भारतामध्ये सगळेच हिंदू धर्मातील सर्व पंथ खूप उत्साहाने आपल्या गुरूंप्रती श्रद्धा व्यक्त करण्याकरता ही गुरुपौर्णिमा आपण सर्व साजरी करत असतो। इथे एक तथ्य आपल्या पुढे मी स्पष्टपणे मांडू इच्छितो, कारण की एका मुलांनी काल मला हा प्रश्न विचारला आणि मला असं वाटलं की त्या संदर्भात 1-2 मिनिटं थोडी चर्चा करून मग पुढे जाऊया। सध्या पश्चिमच्या संस्कृतीच्या प्रभावाखाली आपल्याकडे सुद्धा एक टूम निघालेली आहे, मदर्स डे, फादर्स डे वगैरे वगैरे वगैरे। तर हे काय गुरुज डे आहे का त्या अर्थाने? तर बिलकुल नाही। का? कारण की गुरुपौर्णिमा ही जी साजरी करतो याला एक इतिहास आहे। शतकोनशतके हे भारतामध्ये या गुरुपौर्णिमेचा आपण हा पर्व आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो। आणि विशेष करून हे जे मदर्स डे, फादर्स डे वगैरे जे म्हणतात, वर्षभर आई वडिलांकडे लक्ष द्यायचं नाही आणि एक दिवस नुसतं उदो करायचा, ही त्याची पार्श्वभूमी आहे। मी स्पष्टपणे जरा सांगतोय, मला बोलण्याचा अधिकार नाहीये, पण आता मुलं पण या गोष्टीला सामोरे जात असतात, तर त्यांनी सहजपणे मला हा प्रश्न विचारला, तर त्या अर्थाने मुळीच नाहीये। आणि विशेषकर जे लोक दीक्षित आहेत रामकृष्ण संघाकडून किंवा इतर पण कोणत्या पंथांकडून, तर आपण रोज आपल्या गुरूंची पूजा करतो, अर्चा करतो, त्यांच्या शिकवणी वाचतो, वचनामृत वाचतो, शास्त्र अध्ययन करतो। तर या सगळ्या माध्यमातून आपण सतत आपल्या गुरूच्या संपर्कातच असतो। कदाचित आपले गुरु हयातीत नसतील,
पण या सगळ्या माध्यमातून आपण काय करत असतो? आपल्या गुरूंच्या संपर्कातच असतो. आणि दुसरं म्हणजे गुरुपौर्णिमेचं औचित्य म्हणजे काय? की फक्त आपले इष्ट भगवान श्रीरामकृष्ण त्यांच्या प्रतीच आज आपण आपली कृतज्ञता, आपलं प्रेम, आपलं भक्ती व्यक्त करत आहोत, हा भाग नाहीये बरं. हिंदू धर्म हा अत्यंत व्यापक आहे आणि आत्तापर्यंत झालेले सर्व पंथांचे, सर्व धर्मांचे जितके पण गुरु आहेत, त्या सर्वांप्रती आज आपण आपली आदर भावना, आपलं प्रेम, आपली भक्ती व्यक्त करत असतो. कदाचित मग ते आपल्या धर्मातही नसतील, आपल्या पंथातही नसतील. मग ते कदाचित ख्राइस्ट असो, बुद्ध असो, महावीर असोत, भगवान श्रीरामकृष्ण असोत, प्रभू रामचंद्र असोत किंवा इतर संत सुद्धा असोत, कोणत्याही पंथाचे असो, या सर्वांप्रती आज हा दिवस जो संपूर्ण भारतामध्ये आपण साजरा करत असतो, तर सर्व जितके पण हे जे आपले आध्यात्मिक आदर्श आहेत, ज्यांनी आपल्याला आध्यात्मिकचा मार्ग दाखवलेला आहे, त्या सर्वांप्रती आत्ताच ज्या शेवटचा जो एक मी जो श्लोक त्याचा उद्गार केला, सदाशिवसमारंभाम शंकराचार्य मध्यमा, म्हणजे जी परंपरा भगवान शिवापासून सुरू झालेली आहे, त्यापासून या परंपरेचे शंकराचार्य मध्यामध्ये आहे. अस्मात् आचार्य पर्यंतम, माझे आचार्य तिथपर्यंत जितके पण गुरु आहे त्या सर्वांना मी प्रणिपात करतो. अशी उदात्त भावना ही आपल्या हिंदू धर्माची आहे. आपण सर्व पंथांचे, सर्व धर्माचे जितके पण हे जे सद्गुरू झाले आहेत, प्रत्येकाप्रती आपण नतमस्तक होत असतो. आणि विशेष करून आपल्या सर्वांचे इष्ट, आपल्या सर्वांचे गुरु भगवान श्रीरामकृष्ण आहेत. तर योगानुयोग आज बुधवार सुद्धा आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे. आपण लीला प्रसंगाचं अध्ययन करत आहोत. तर आज विशेष करून भगवान श्रीराम, आपण चर्चा करत आहोत साधक भावाची, पण आज आपण त्यांचा एक थोडासा एक वेगळा भाव त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आणि तो वेगळा भाव मी कुठून निवडलाय? तर एक प्रश्न ज्याचं उत्तर स्वामीजी देतात. त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही भगवान श्रीरामकृष्णांकडे इतके आकर्षित का झालात? तर आपण साधारणपणे समजतो त्यांच्या साधना, त्यांचा त्याग वगैरे 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 असे अनेक गोष्टी आपल्या मनात येतात. पण याचं उत्तर स्वयं स्वामीजी जे देतात ते फार डोळे उघडणार आहे. ते काय म्हणतात? आम्ही त्यांच्या प्रेमापोटी आकर्षित झालेलो आहोत आणि त्यांनी आम्हाला इतकं प्रेम दिलेलं आहे की आमच्या आई वडिलांनी सुद्धा आम्हाला तितकं प्रेम दिलं नाही. अजून एका ठिकाणी ते म्हणतात ही वॉज लव्ह पर्सोनिफाईड, आणि तिथे आपल्याला LOVE हे 4 शब्द कॅपिटल त्यांनी वापरलेत. ही वॉज लव्ह पर्सोनिफाईड, मूर्तिमंत प्रेम. त्यांनी आम्हाला आमच्या आईवडिलांपेक्षा जास्त प्रेम दिलं. या वाक्याची पुनरोक्ती प्रेमानंदजी महाराजांनी सुद्धा केलेली आहे. या वाक्याचा खरा अर्थ, निहितार्थ, मथितार्थ मला वाटतं आपल्याला समजणं अवघड आहे. आणि मी असं का बोलतोय त्याचं आपण थोडंसं वेदांताचा आधार घेऊन त्याची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. आता आपली जी ऑब्झर्वेशन आहे किंवा आपण जे या जगामध्ये जगत असतो, आपल्याला सगळ्यात जास्त प्रेम कोणाकडनं मिळतं? तर आपल्या आईकडनं, वडिलांकडनं. त्यातून आईकडनं खूपच प्रेम मिळतं. आणि आईपेक्षा कोणी जास्त प्रेम करू शकतं ही कल्पना आपल्याला पचनी पडणं अवघड आहे. का? कारण की आपण सर्वजण अज्ञानाच्या अंधकारामध्ये आहोत.
आणि त्या अज्ञानाच्या अंधकारामध्ये असल्यामुळे काय होतं की जेव्हा आपले अहम तुष्ट होतात, आपल्या त्या अज्ञानामुळे ज्या वासना त्या तुष्टपुष्ट होतात, तर आपल्याला वाटतं की आपली आई आपल्याला प्रेम करते. म्हणजे कल्पना करा की एखाद्या माणसाने कधी साखर बघितलीच नाही, चाखलीच नाही आणि त्या माणसापुढे आपण साखरेचे गोडवे जर आपण गायला सुरुवात केली, त्याला कळणारच नाही. बिलकुल तीच गोष्ट आहे. कारण की स्वामी विवेकानंदांनी किंवा प्रेमानंदजी महाराजांनी हे जे वाक्य उद्गारले आहेत, हे कसे होते? यांना एकतर तितकं तसं प्रेम मिळालेलं आहे आणि हे दोघंही महापुरुष आपण बघतो की मायाच्या राज्याच्या पलीकडे गेलेले आहेत. आणि स्वयं ठाकूर ज्यांचा अहम पूर्णपणे गळून गेलेला होता आणि प्रत्येक भूतांमध्ये मीच विराजमान आहे, तीच व्यक्ती खरं प्रेम करू शकते. आणि ज्यांच्यावरती प्रेम केलं ते सुद्धा त्यांचा सुद्धा अहम गळून पडलेला आहे. तर त्यांना त्याची ती अनुभूती व्हायची की खरंच ठाकूर आमच्यावरती किती प्रेम करतात. आता या गोष्टीची प्रचिती आपण अहम घेऊन बसलेलो आहोत, आपल्या अस्तित्वाचा बोध घेऊन बसलेलो आहोत, तर त्या प्रेमची जाण आपल्याला कशी होणार? आणि म्हणून आपल्याला कधी-कधी वाटतं की अरे हे वाक्य थोडंसं अतिशयोक्ती वाटते का? पण ती अतिशयोक्ती मुळीच नाहीये. हां, हे तेवढंच खरं की आपण साखर कधी बघितली पण नाही आणि चाखली पण नाहीये. म्हणून ते अतिशयोक्ती वाटतीये. ज्या दिवशी आपण सुद्धा या मायाच्या राज्याच्या पलीकडे जाऊ, आपल्या अस्तित्वाचा बोध जेव्हा नेहमीच करता निघून जाईल, तेव्हा खरंच आपल्याला सुद्धा लक्षात येईल की खरंच काय ते प्रेम असेल. लव्ह पर्सोनिफाईड. तर भगवान श्रीरामकृष्णांकडे हे जे आकर्षिले गेले सगळे भक्त, फक्त त्यागीच नव्हे, बाकी सर्व जे गृहस्थ भक्त, ते का इतके आकर्षिले गेले? भगवान श्रीरामकृष्णांनी त्या प्रत्येकाला जसंच्या तसं स्वीकार केलं, जसंच्या तसं स्वीकार केलं. आज गुरुपौर्णिमा आणि काही 2-4 प्रश्न घेऊन आज आपण ती चर्चा करणार आहोत. आणि अर्थातच भगवान श्रीरामकृष्णांचं ते अनंत प्रेम, त्यांचा ती अनंत सहानुभूती आणि अनंत धीर, या मुद्द्यावरती सुद्धा थोडीफार चर्चा करण्याचा आपण प्रयत्न करूया. एक प्रश्न की वचनामृतमध्ये सुद्धा या प्रश्नावरती भगवान श्रीरामकृष्णांनी काही आपले वचन त्यांचे तिथे उद्धृत केलेले आहेत की आध्यात्मिक जीवनामध्ये आपल्या प्रगतीकरता गुरु आवश्यक आहे का? तर जर बिलकुल साधारण स्तरावरती बघितलं तर बंधू भगिनींनो, की आपण लौकिक जगामध्ये शिक्षण घेतो, काहीतरी संगीत शिकतो, चित्रकला शिकतो, विज्ञान शिकतो, तर प्रत्येक गोष्टी करता आता या सगळ्या लौकिक गोष्टी आहेत, त्याच्याकरता आपल्याला गुरुची आवश्यकता भासते. अरे तर हे ज्ञान, तर हे लौकिक ज्ञानाच्या पलीकडे आहे. लौकिक ज्ञानाच्या पलीकडे असल्यामुळे आता लौकिक ज्ञानाकरता जर गुरु पाहिजे तर हे अलौकिक ज्ञान आहे. स्वामी विवेकानंद भक्तियोगामध्ये गुरुची आवश्यकता या एका व्याख्यानामध्ये फार सुंदर पद्धतीने याच गोष्टीला म्हणतात की पहा, प्रत्येक जीव येणाऱ्या काळामध्ये कधी ना कधी तो मुक्त होणारच आहे. आपले प्रत्येक संघर्ष आपण जे या जीवनात करत आहोत ते आपल्याला मुक्तीकडे नेणारेच आहेत, जाणता किंवा अजाणता. पहा, फार मोठी गोष्ट बोलून घे बरं स्वामीजी, की आपण जे संघर्ष करत आहोत, आपल्याला वाटतं की मी कुठे संघर्ष करतोय, मी ते नोकरी करतोय, खातोय, पितोय, फिरतोय, मजा करतोय, मध्ये मध्ये मठात येतो. नाही, आपले प्रत्येक संघर्ष हे आपल्याला त्या मुक्तीकडेच नेत आहेत, जाणता किंवा अजाणता. आणि कधी ना कधी आपण मुक्त होणारच आहोत, पण त्या गतीने आपण गेलो तर आपल्याला कदाचित खूप मोठा काळ लागेल. पण
जर आपण या मार्गावरती एक योग्य गुरु त्यांच्या कथनानुसार आपण साधना केली, त्या मार्गावरती चालण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच आपण कमी काळामध्ये हे मोक्ष प्राप्त करू शकू. पण पुन्हा प्रश्न हा येतो की योग्य गुरु कोण? आणि इथेच स्वामीजी गुरूंची आवश्यकता त्या छोट्याशा व्याख्यानामध्ये फार सुंदर एक तत्व मांडतात की पहा, लौकिक जगामध्ये आपल्याला जे गुरु भेटतात ते कसे असतात? ते आपल्याला बाह्य काहीतरी हे देत असतात, सहाय्य देत असतात. कल्पना करा, पुस्तक, आपण शास्त्र वाचतो, चिंतन करतो, विचार करतो, पण या बाह्य पुस्तकाने कधी चैतन्य प्राप्त होऊ शकतं का? ह्या पुस्तक वाचल्याने, फक्त शास्त्र अध्ययन केल्याने कधी पण आपल्याला चैतन्य प्राप्त होऊ शकत नाही. का? अरे पुस्तक काय आहे? शेवटी ते अचैतन्य आहे. अचैतन्यातून चैतन्य कसं येऊ शकतं? आणि याच चर्चेला पुढे नेऊन स्वामीजी म्हणतात की खरा आणि योग्य गुरु कोण? की ज्याचा आत्मसाक्षात्कार झालेला आहे आणि अशीच व्यक्ती इतरांमध्ये स्फुरण, एक चैतन्य निर्माण करू शकते. योग्य गुरु कोण याची परिभाषा देत असताना स्वामीजी फार सुंदर पद्धतीने सांगतात की ज्यांचा आत्मसाक्षात्कार झालेला आहे, ज्यांचं चैतन्य जागृत झालेलं आहे, असेच सत्पुरुष, महापुरुष हे इतरांमध्ये चैतन्य जागृत करू शकतात, संक्रमण करू शकतात, दुसऱ्यांना प्रेरणा देऊ शकतात. जसं की एक आपल्याला मेणबत्ती पेटवायची आहे, तर आपण काय करतो, एक दुसरी जी पेटलेली मेणबत्ती असते ती त्याच्याजवळ नेतो. जर विझलेली मेणबत्ती असेल, त्या विझलेल्या मेणबत्तीने आपल्याला एक नवीन मेणबत्ती पेटवायची असेल तर ते शक्य नाहीये. तर हेच उदाहरण देऊन स्वामीजी पुढे सांगतात की ज्यांनी आपल्या जीवनामध्ये आत्मसाक्षात्कार, ब्रह्मसाक्षात्कार ज्यांचा झालेला आहे, अशीच लोक खऱ्या अर्थाने इतर लोकांमध्ये ते संक्रमण करू शकतात, त्यांच्या अंतरात्म्यामध्ये जागृती आणू शकतात. आणि या अर्थाने खरंच आपण सर्वच खूप भाग्यवान आहोत की अवतार भगवान श्री रामकृष्ण त्यांच्या चरणी, त्यांच्याच कृपेने आपल्याला स्थान लाभलेलं आहे. कदाचित आपले दीक्षागुरू प्रत्येकाचे वेगळे आहेत, पण जर त्यांची परंपरा आपण जर बघितली तर ती जाऊन थेट भगवान श्रीरामकृष्णांपर्यंत पोहोचते. ही अवताराची परंपरा आहे, ही परंपरा ही अवताराची परंपरा आहे आणि हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. जे काही मंत्र भगवान श्रीरामकृष्णांनी आपल्या जीवनामध्ये सिद्ध केले, ज्यांच्यावरती त्यांनी तीव्र साधना केली आणि त्यानंतर त्यांनी ते आपल्या साक्षात शिष्यांना ते सगळं मंत्र प्रदान केले, त्यांच्या शिष्याकडून दुसऱ्या पिढीचे सर्व म्हणजे महाराज लोक तयार झाले, स्वामीजी लोक तयार झाले, त्याच्याने त्याची तिसरी पिढी तयार झाली आणि जवळपास दुसरी किंवा तिसरी पिढीचे आपण सर्वजण शिष्य आहोत. याचा अर्थ काय? की आपल्याकडे जे मंत्र आपल्या प्रत्येकाला मिळालेला आहे रामकृष्ण संघाकडून, तर त्याची जर आपण एक उलट मोजणी केली तर ती थेट आपण श्रीरामकृष्णापर्यंत जाऊन पोहोचतो. पण हां, हे फार महत्त्वाचं आहे, ते एक अनमोल ठेवा, ते एक अनमोल मंत्र आपल्याला मिळालेला आहे. पण त्या मंत्राची मजा कशी असते की जर आपण त्याच्यावरती जप नाही केला, ध्यान नाही केलं, तर तो ठेवा तसाच राहील. तो कितीही अनमोल असला, कितीही अनमोल तो असला, पण त्याच्यावरती आपण जर काम नाही केलं तर त्याचा काहीही उपयोग आपल्या जीवनात होणार नाही. तर
एक अशा महान परंपरेला त्याचे अनुयायी शिष्य आपण आहोत, हे नेहमी आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुन्हा थोडंसं जाऊया. अनंत प्रेम, अनंत धीर आणि अनंत सहानुभूती. हे सगळे जे आध्यात्मिक महापुरुष असतात, त्यांचं काम काय फक्त एवढंच असतं का हो? की शिष्य आलेत, त्यांना काहीतरी मंत्र सांगितला गेला आणि तू जप कर. इतकाच जर संबंध गुरु आणि शिष्याचा जर असता, तर कदाचित भगवान श्रीरामकृष्णांकडच्या त्यांच्या म्हणजे त्यांना मानणारे, त्यांच्या मार्गावरती मार्गक्रमण करणारे आपण अनेक कोट्यवधी जे त्यांचे शिष्य आहोत, इतके आलो नसतो. कळत किंवा न कळत कुठेतरी आपल्याला सुद्धा त्यांचं प्रेम हे सतत लाभत आहे. आणि आध्यात्मिक महापुरुष खऱ्या अर्थाने कोण असतं, खऱ्या अर्थाने गुरु कोण असतं, याचं एक उत्तर आपण बघितलं की जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात ते दुसऱ्यांमध्ये संक्रमण करू शकतात, म्हणून ते गुरु होण्याच्या ते लायक असतात, पात्र असतात. पण याच्यापेक्षाही एक सुंदर परिभाषा स्वतः स्वामीजींनी दिलेली आहे आणि ती परिभाषा टिपून ठेवली होती जोसेफाईन मॅकलाउडने. आपल्या सर्वांना माहितीच आहे, जोसेफाईन मॅकलाउड या स्वामीजींच्या एक आर्डंट डिवोटी, एक अत्यंत उत्साही अशा त्यांच्या त्या शिष्या. आणि त्यांना एकदा कोणी प्रश्न विचारला की का हो, आध्यात्मिक महापुरुष कोणाला म्हणायचं? पहा, आता फार वेगळी परिभाषा मॅकलाउड मांडत आहेत, पण ही परिभाषा स्वामीजींनी मांडली होती आणि ती त्यांच्या लक्षात होती. आणि म्हणून त्यांनी ती परिभाषेमध्ये काय त्या बोलतात, इट इज द करेज दॅट इज गिवन इन द प्रेझेन्स ऑफ एन होली मॅन. It is the courage that is given in the presence of a holy man. The saviors should take the sins and tribulations of the disciples and let the disciples go rejoicing on their way. पुढे म्हणतात, there is a difference. Saviors should take all the burdens of the disciples. पहा, स्वामीजींनी किती आगळी वेगळी परिभाषा दिलेली आहे. ते काय म्हणतात, इट इज द करेज दॅट इज गिवन इन द प्रेझेन्स ऑफ अ होली मॅन. की म्हणजे त्यालाच सत्पुरुष, त्यालाच गुरु म्हणायचं की ज्याच्या उपस्थितीमध्ये आपल्याला उत्साह, ताकद, इन्स्पिरेशन, प्रेरणा, बल हे सगळं मिळतं. आपल्या सगळ्या चिंता, आपले दुःख, कष्ट काही तासाकरता का न हो, ते आपल्याला सोडून निघून गेले पाहिजेत. तर लक्षात ठेवा, आपल्याला तसं जर फील होत असेल तर ते नक्कीच सत्पुरुष आहेत. द सेवियर्स शुड टेक सिन्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ द डिसायपल्स अँड लेट द डिसायपल्स गो ऑन देअर वे रिजॉयसिंग अँड फ्री. त्या महापुरुषाने काय केलं पाहिजे की त्या आपल्या शिष्यांचे सगळे दुःख, कष्ट आपल्यावरती घेतले पाहिजे आणि आपल्या शिष्यांना त्यांच्या मार्गावरती आनंदाने जायला सोडून दिलं पाहिजे. देर इज अ डिफरन्स. म्हणजेच साधारण मनुष्यामध्ये आणि सत्पुरुषांमध्ये हाच अंतर असतो. सेवियर्स शुड टेक द बर्डन्स ऑफ द डिसायपल्स. की हे जे सगळे सेवियर्स असतात, हे महापुरुष असतात, त्यांनी शिष्यांचे सगळे दुःख, कष्ट घेतले पाहिजेत, सोसले पाहिजेत. प्रत्येक महापुरुष बंधू भगिनींनो बघा, एकच सिद्धांत सांगतात आणि हे वाक्य वाचताना अचानक बायबलचा सेंट मॅथ्यूज गॉस्पल त्याचं एक वाक्य माझ्या स्मरणात आलं आणि ते मी टिपून आणलेलं आहे. ते पण एक्झॅक्टली असंच म्हणतात, फक्त थोडीशी भाषा वेगळी येते. म्हणतात म्हणजे ॲक्च्युली क्राइस्ट म्हणतात, क्राइस्टकडून मॅथ्यूजने ऐकलं आणि ते काय म्हणतात, कम टू मी
ऑल हू आर weary अँड हेवीली लेडन अँड आय विल गिव्ह यू रेस्ट. तुम्ही सर्व माझ्याकडे या, जे खूप थकून गेलेले आहेत या संसाराच्या ओझ्याने, आणि तुम्ही माझ्याकडे या, मी तुमचे सगळे दुःख कष्ट हरण करून तुम्हाला शांती प्रदान करेन. पहा, एक्झॅक्टली शब्द इकडे तिकडे आहेत, पण मर्म तोच आहेत. तर हे महापुरुष काय करतात पहा. सुरुवात आपण कुठून केली होती. स्वामीजींना ठाकूरांप्रती इतकं आकर्षण का वाटायचं, आणि मी स्वामीजींचंच नाव का घेतोय, कारण की स्वामीजी सगळ्यात ज्याला म्हणतो की एक रॅशनल माइंडचे होते. कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत त्यांना त्याचा अनुभव येत नाही, विश्वास करणार नाही कोणत्या टोकापर्यंत की भगवान श्रीरामकृष्ण बिलकुल मृत्यूशय्येवरती आहेत, तेव्हा सुद्धा त्यांचा डाऊट त्यांच्या मनात येतो, आणि ते काय विचारतात की या इतक्या कष्टामध्ये असून हे आत्ता जर म्हणतील की मी अवतार आहे तर मी मानणार. इतक्या टोकापर्यंत त्याचा अविश्वास म्हणणं योग्य नाही, त्यांची एक रॅशनल थिंकिंग असं म्हणणं योग्य होईल. आणि ते म्हणतात की आम्ही त्यांच्याकडे आकर्षिले गेलो त्यांच्या प्रेमामुळे. पहा, द कन्सेप्ट ऑफ मास्टर, कन्सेप्ट ऑफ गुरु, द आयडिया ऑफ गुरु कम्प्लिटली चेंज्ड. ते मंत्र, गुरु कानात मंत्र फुकतो, अवतार प्राणात मंत्र फुकतो वगैरे वगैरे, ते सगळं बाजूला का. हे पहा, आपण सर्वजण साधारण लोक आहोत. आपली प्रगती टप्प्याटप्प्याने होणार आहे, आणि आपल्याला कोणीतरी सहानुभूतीपूर्वक समजून घेतलं पाहिजे. ही सगळ्यात मोठी एक आवश्यकता, आणि विशेषकर आता तर खूप जास्त आहे. तर आत्ता आपण जे 2 दाखले घेतले, मॅकलाउडचं आणि सेंट मॅथ्यूजचं, तर पहा हे महापुरुष काय करतात की आपले सगळे दुःख कष्ट हे सगळं बिलकुल ओढून घेतात, आणि आपल्याला म्हणजे खऱ्या अर्थाने आध्यात्मिक बी योग्य पद्धतीने पेरल्या गेलं पाहिजे, त्याच्याकरता ते आपलं मन, आपली बुद्धी तयार करतात. आणि ठाकूरांनी काय केलं हो, आयुष्यभर त्यांनी भक्तांना अनंत प्रेम, अनंत धीराने आणि अनंत सहानुभूती, या 3 गोष्टी त्यांच्या चरित्रात आपल्याला खूप सुस्पष्टपणे जाणवतात. आणि त्याच्याच बरोबर म्हणजे अनंत धीर, मी हा शब्द मुद्दाम का वापरतोय, मी पुढे आपण जेव्हा जाऊ तर ते लक्षातच येईल आपल्याला. प्रत्येक शिष्याच्या स्तरावरती आता मी जे काही बोलणार हे थोडंसं भगवान श्रीरामकृष्णांचं अवतारत्व तिथे स्पष्ट होणार आहे. मी क्षमा मागतो एक गोष्टी करता, की आपण लीला प्रसंगाच्या वर्गामध्ये साधक भाव चर्चा करत आहोत, आणि त्या साधक भावामध्ये मीच म्हटलं होतं याच हॉलमध्ये याच खुर्चीवरती बसून की भगवान श्रीरामकृष्णांना साधक आपल्याला एक मनुष्य समजायचं आहे, आणि आता मीच म्हणतोय की त्यांना आपल्याला अवतार बघितल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. इट्स अ वंडरफुल कॅरेक्टर. खरंच ठाकूर काय आहेत, इनएक्सप्रेसिबल, अवर्णनीय, अवर्णनीय बिलकुल. म्हणजे ज्याला म्हणतो ना की बुद्धी कधी कधी गर्क होऊन जाते, खूप जास्त विचार केला की खरंच ते गर्क होते. असो, पण आपण जेव्हा आपण हे चर्चा करत आहोत की भगवान श्रीरामकृष्ण हे त्यांच्याकडे जे येणारे असंख्य लोक होते, प्रत्येकाच्या मनाची पातळी इतक्या सहजपणे मोजायचे, आणि त्यांच्या त्या स्तरावरती जाऊन त्यांना ती बरोबर तशा पद्धतीची शिकवण द्यायचे. एक मोठं आश्चर्यकारक एक त्यांच्या जीवनातलं आपल्याला एक डायमेन्शन बघायला मिळतं. एक छोटे छोटे उदाहरणं घेऊन पुढे जाऊया. हा विषय फार मोठा आहे, त्याच्या किती खोलात जावं काही कळत नाही, कारण की जर प्रत्येक शिष्याचं आपण ॲनालिसिस करत बसलो तर आपल्याला भरपूर वेळ लागेल. पण जस्ट एक उदाहरण आता घेऊया. तर हरी महाराज, स्वामी तुर्यानंदजी आणि स्वामी शिवानंदजी महाराज हे भगवान श्रीरामकृष्णांचे जेव्हा त्यांच्याशी भेट होते, तर यांचं जे मनाची स्थिती किंवा बँड ऑफ माइंड म्हणूया, हे बिलकुल अद्वैती होते. शिवानंदजी महाराज तर जेव्हा ठाकूरांच्या भेटीला आले त्याच्या आधीपासून त्यांना इतका एक दृढ विश्वास होता की हे जग आभासमय आहे.
इतकी त्यांची उंच स्थिती होती. सूर्यानंदजी महाराजांची पण जवळपास तशीच स्थिती होती. तर या दोघांना खूप वेगळ्या पद्धतीने भगवान श्रीरामकृष्ण हाताळतात. राजा महाराज ब्रह्मसमाजाच्या प्रभावाखाली मूर्तीपूजाकडे म्हणजे मूर्तीपूजाकडे त्यांचा कल आहे मानसिक, म्हणजे नॅचरल ज्याला म्हणतो. पण आता ब्रह्मसमाजामध्ये ते जातात, आध्यात्मिक ओढ आहे म्हणून, आध्यात्मिक पिपासा आहे म्हणून, आणि तिथे ते म्हणतात की तुम्ही मूर्तीपूजा करायची नाही. ठाकूर हे बरोबर जाणतात आणि तशी ती व्यवस्था करतात की अरे तुझा तसा कल नाही आहे, आणि त्याला खूप इन्करेज करतात, त्याला उत्साह देतात की नाही नाही तू त्या राधाकांताच्या मंदिरात जा, भावतारणीच्या मंदिरात जा. का? त्यांचा तो मनाचा कल होता आणि ते सहजपणे ओळखायचे. आता म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की प्रत्येक साधकाच्या मनाच्या जडणघडण ठाकूर खूप सहजपणे ओळखू शकत होते. आणि एवढंच नव्हे तर ज्या स्तरावरती ते आहेत त्या स्तरावरती त्यांना तिथे जाऊन त्यांना उचलणे, याच्याकरता खूप धीर पाहिजे, अनंत धीर, खूप सहानुभूती पाहिजे. एक भगिनी येतात आणि ते म्हणतात की मला खूप असं वाटतं मी तुम्हाला खूप आळवू ठाकूर, पण काय करू, मी जेव्हा जपाला बसते तर तो माझा काहीतरी नातू आहे तोच मला आठवतो. त्याला काय म्हणतात की त्या पुतण्यावरती, त्याच्यावरतीच तू ध्यान कर. कोणाचा धिक्कार नाही, तिरस्कार नाही, कोणाचा अपमान नाही केला. अघोरमणी देवी जेव्हा त्यांच्याकडे येतात ते साधनेमध्ये बरेच पुढे गेलेले असतात. त्यांच्या कुलगुरूकडनं त्यांना गोपाल मंत्र मिळालेला आहे आणि बऱ्याच साधना त्यांनी केलेल्या आहेत. भगवान श्रीरामकृष्ण त्यांना असं काही म्हणत नाही की तुम्ही ते मंत्र सोडा आणि मी तुम्हाला नवीन मंत्र वगैरे देतो, असं काही नाही. ते फक्त तुमचा इष्ट इथे आहे, लक्षात ठेवा, फक्त एवढं म्हणतात. आणि काय म्हणतात की येताना माझ्याकरता काहीतरी घेऊन या बरं खायला. अघोरमणी देवी म्हणतात काय साधू बघायला गेली बाबा, साधूच्या दर्शनाला जाते तर हा नुसता खाकाच करतोय, पण त्यातून काय घडतंय, त्यातूनच अघोरमणी देवींच्या मनामध्ये इतकं प्रेम उमटतं आणि त्या गोपालाचे दर्शन भगवान श्रीरामकृष्णांमध्ये घडतं. मला हे जे सांगायचं आहे की हेच अनंत प्रेम आहे. प्रत्येकाच्या मनाची ठेवण ओळखून, त्याच्या मनाची स्थिती ओळखून, कोणत्या स्थितीवरती आहे तिथून त्याला उचलणे. आणि याच्याकरताच काय पाहिजे? अनंत प्रेम पाहिजे, अनंत धीर पाहिजे आणि अनंत सहानुभूती जेव्हा असते. आणि अर्थातच हे फक्त शक्य आहे अवतारांच्या जे श्रेणी असते. हा प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये येऊ शकतो आणि आला पण पाहिजे की ठाकूरांसारखं आपण प्रेम का नाही करू शकत. पुन्हा उत्तर तेच, वेदांतामध्ये आपल्याला याचं उत्तर मिळतं. भगवान श्रीरामकृष्णांचा जो अहमबोध, अस्तित्वाचा बोध, मी अहमबोध जेव्हा हा शब्द उद्गारतो बंधू भगिनींनो, तर अहंकार त्या अर्थाने नव्हे की आपण साधारण स्तरावरती बघतो मी याऊ केलं, मी त्याऊ केलं. जेव्हा आपल्या अस्तित्वाचा बोध हा अत्यंत गडद असतो तेव्हा तशा प्रकारचे उद्गार असतात. अहमबोध म्हणजे गोष्ट एकच आहे, फक्त कसं असतं की तो जो अस्तित्वाचा बोध तो जर थोडा कमी गडद असला तर तितकेसे एक्सप्रेशन्स इतके ग्रॉस नसतात. तर आपण हे अनंत प्रेम, अनंत धीर आपल्यामध्ये का नाहीये, अनंत सहानुभूती का नाहीये? कारण की अज्ञानामुळे हा जे आपल्या अस्तित्वाचा बोध आहे, अहमबोध आहे, त्याच्यामुळे मग आपल्या आवडीनिवडी आणि त्या आवडीनिवडीमुळेच आपण प्रेम करतो, पण अटींवरती करतो. माझ्या विचारांशी तुम्ही सहमत असाल तर मी तुम्हाला प्रेम करणार, माझ्या विचारांशी तुम्ही सहमत नाही तर मी तुम्हाला प्रेम करणार नाही आणि कदाचित मी तुमचा मत्सर, द्वेष, ईर्ष्या करणार. पण भगवान श्रीरामकृष्णांमध्ये ते 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 अज्ञान नव्हतंच, ते अस्तित्वाचं बोधच नव्हतं. त्याच्यामुळे ते सर्वांवर एक समान रूपाने प्रेम करू शकत होते. आणि कसं प्रेम की स्वतः नरेंद्रनाथ म्हणतात की आमच्या आईवडिलांनी सुद्धा आमच्यावरती असं काय प्रेम केलं असेल, इतकं प्रेम
आम्हाला ठाकूरांनी दिलेलं आहे. आपले इष्ट, आपले गुरु हे भगवान श्रीरामकृष्ण. आणि आज आपण 2 स्तरावरती चर्चा करत आहोत. कोणते 2 स्तर? पहिली ती परिभाषा स्वामीजींची. त्या परिभाषेमध्ये आपण काय बघितलं? त्याच्यामध्ये आपण बघितलं की जे आत्मसाक्षात्कारी महापुरुष असतात तेच खऱ्या अर्थाने गुरु होऊ शकतात आणि ते दुसऱ्यांमध्ये संक्रमण करू शकतात. पण स्वामीजींनीच दुसरी परिभाषा दिलेली, मॅकलाउडच्या मुखातून आपण ऐकलेली, आणि ती म्हणजे द सेव्हियर्स शुड टेक द बर्डन्स ऑफ द डिसायपल्स. म्हणजेच अनंत प्रेम, अनंत धीर, अनंत सहानुभूती. आपण सर्वजण वचनामृत वाचतो बंधू भगिनींनो, आणि त्याच्यामध्ये आपण एक गोष्ट फार प्रकर्षाने आपल्याला जाणवते, आणि त्याच्यामध्ये जे आपल्याला वाचायला मिळतं की भगवान श्रीरामकृष्णांना जर कोणी गुरु, कर्ता, पिता असं काही म्हटलं, बाबा, गुरु, कर्ता, पिता, बाबा असं जर म्हटलं, तर त्यांना खूप म्हणजे ते अस्वस्थ व्हायचे, आपली नाराजगी प्रकट करायचे. आणि आपण तर म्हणतो की आमचे गुरु श्रीरामकृष्ण. आता या गोष्टीची सांगड कशी घालायची याचं एक्सप्लेनेशन आपल्याला वचनामृतमध्ये मिळत नाही. याचं उत्तर मिळतं आपल्याला लीला प्रसंगामध्ये. प्रश्न नक्कीच तुमच्या लक्षात आला असेल की आपण सगळ्यांनी वाचलंय वचनामृत, आणि भगवान श्रीरामकृष्णांना त्यांना कोणी बाबा, कर्ता, गुरु अशा शब्दांनी संबोधलं तर त्यांना फार ते अस्वस्थ व्हायचे, नाराज व्हायचे. पण आपण तर उघड उघड म्हणतोय की ते आमचे गुरु आहेत, ते आमचे इष्ट आहेत. मग आता या 2 विसंगतेची सांगड कशी घालायची? तर ऋषीप्रवर शारदानंदजी महाराज याचं उलगडा करतात लीला प्रसंगामध्ये, आणि ते म्हणतात की भगवान श्रीरामकृष्ण ते स्वभावाने इतके विनम्र होते, इतके विनम्र होते, इतके ज्याला म्हणतो की मॉडेस्ट, की अशा प्रकारच्या कोणत्याही संबोधनाने जर त्यांना संबोधलं तर त्यांना ते सहन व्हायचं नाही. आणि जर कोणी त्यांच्या मुखावरती म्हटलं तर ते लागलीच जाऊन म्हणायचे की अहो, मी दीनाचा दीन आहे, मी तुमच्या दासाचा दास आहे. आणि असं म्हणून ते साक्षात जाऊन त्या समोरच्याचे पाया पडायचे. हे मी सांगत नाहीये, हे वचनामृतमध्ये, क्षमा करा, लीला प्रसंगामध्ये बिलकुल लिहिलेलं आहे. आणि म्हणायचे की अहो, मी तुमच्या शरीराच्या सगळ्यात लहानापेक्षा लहान लोम, म्हणजे आता पहा किती म्हणजे विनम्रतेचं टोक. मी तुमच्या शरीरावरती असलेलं लहानातला लहान लोम मी आहे. माझी काय माझं काय अस्तित्व. आणि त्यांची ही विनम्रता दाखवण्यापुरती नव्हती बरं. दाखवण्यापुरती का नव्हती? कारण की पुन्हा तेच वेदांत सांगतात की त्यांचा अहंबोध नव्हता. आणि अहंबोध नसल्यामुळे बंधू भगिनींनो त्यांची ती विनम्रता होती. जिथे अस्तित्वाचा बोध नाहीये तिथे विनम्रता असणारच. म्हणजे हे कसं आहे, ते आपण इक्वेशन वाचतो केमिस्ट्रीची, H2 + O2 = 2H2O. 2 + 2 4, याला काही तोड नाहीये. ही विनम्रता पुन्हा आता प्रत्येक वेळेस आपण आपल्याला आणूच, कारण आपण साधक आहोत. तर ही विनम्रता आपल्यामध्ये का येत नाही? कारण की आपला तो अज्ञानरूपी अंधकार आहे, अहंकार आहे. ठाकूरांनी ते मूळच उपटून फेकलं होतं अहंबोधाचं. त्याच्यामुळे ती कमालीची विनम्रता, त्याच्यामध्ये कोणताही नाटकी भाव नव्हता आणि ती सहजपणे प्रकट व्हायची. आणि म्हणून जर कोणी म्हटलं असं गुरु, कर्ता, बाबा वगैरे, तर ते जाऊन त्याचे पाया पडायचे आणि म्हणायचे मी तुमच्या दासाचा दास आहे हो, मला तसं काही म्हणू नका. आणि त्याच्या जरी ठाकूर तसे म्हणायचे, पुढे शारदानंदजी महाराज म्हणतात की जेव्हा ते समाधीत जायचे, म्हणजे 5 मिनिटं आधी ते म्हणतात की मी गुरु नाही, मी कर्ता नाही, मी बाबा नाही.
आणि लागलीच 2 मिनिटानंतर त्यांची ज्या भावांमध्ये परिवर्तन व्हायचा ते बघितल्यानंतर त्यांना गुरु मानल्याशिवाय, त्यांना ईश्वर मानल्याशिवाय पर्याय सुद्धा नाही. आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सारदानजी महाराजांनी आपल्या डोळ्यांनी बघितलेल्या आहे. म्हणून ते या प्रश्नाचा म्हणजे भगवान श्रीरामकृष्ण जरी नाराज होत असतील, पण जोपर्यंत म्हणजे आता आपण तितके भाग्यवान नाही की आपण त्यांना बघितलेलं आहे, पण ज्यांनी बघितलं आहे स्वतःच्या डोळ्यांनी त्यांनीच म्हटलंय की त्यांची ती एक कमालीची अहमबोध रहित विनम्रता होती. पण आपल्याकरता ते आपले इष्टच आहेत, आपले गुरुच आहेत, आपले सर्वे सर्व आहेत, आपलं जीवनच आहेत. काही दिवसाआधी एका भक्तांशी बोलता बोलता असंच फोनवरती मी त्यांना एक सहज प्रश्न टाकला आणि तो प्रश्न माझ्या पण डोक्यात कसा आला मला माहित नाही, की कल्पना करा आपल्या जीवनात जर ठाकूरांना काढलं तर काय उरेल हो. तर ते इतके भावनिक झाले, टोकाचे भावनिक झाले आणि ते म्हणू लागले की महाराज मग उरतच काय. जर जीवनातनं ठाकूर आपले काढले तर काही सगळं काही असून सुद्धा आपल्या एज इफ काहीच राहणार नाही. आणि खरंच मी पण त्याच्यावरती विचार केला तर खरंच उरतं काय. जर आध्यात्मिक आदर्श ज्याला घेऊन आपण चालण्याचा प्रयत्न करत आहोत तेच आपल्या जीवनातून जर आपण बाहेर काढलं तर उरणार काय. तर हे थोडंफार जे काही प्रेम आपल्या जीवनात ठाकूरांच्या कृपेमुळेच आलेलं आहे, हे प्रेम ही भक्ती अजून वृद्धिंगत हो त्याच्याकरताच आपण हे सगळे गुरुपौर्णिमा इत्यादी साजरी करत असतो. अजून एक महत्त्वाचा मुद्दा त्याची चर्चा करून मग थांबूया. अतिशय एक फार आगळीवेगळी एक शिकवण ठाकूरांच्या जीवनातून आपल्याला बघायला मिळते आणि ते वैशिष्ट्य आहे. मला असं वाटतं फारच मोठं वैशिष्ट्य आहे. रामकृष्णानंदजी महाराज त्यांनी आपल्या आठवणीमध्ये हा प्रसंग लिहिलेला आहे आणि तो प्रसंग म्हणजे असा की ठाकूर ज्यांच्यावरती कृपा करायचे, मंत्र वगैरे द्यायचे, जिभेवरती मंत्र लिहून द्यायचे म्हणजे गृहस्थ भक्तांना, तर ते विचारायचे की महाराज आपण आमच्यावरती कृपा केलेली आहे, आता आम्ही पुढे काय केलं पाहिजे. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे बरं. आणि इथे खरं अध्यात्म काय, किती रामकृष्ण संघामध्ये किती गभीर अध्यात्म आहे. भक्त काय विचारायचे की महाराज आपण माझ्यावरती तुम्ही कृपा केलेली आहे आणि आता मी पुढे काय केलं पाहिजे, मी कसं जीवन जगलं पाहिजे. तर ठाकूर म्हणायचे तुम्ही जे करत होता तेच करायचंय, तुम्ही जे करत होता तेच करायचंय. अरे आईनी म्हणजे भवतारिणीने हे जग आनंदाकरता बनवलंय, आनंदात राहा. आता हे ऐकल्यानंतर आपल्याला वाटतं म्हणजे काय की भोगच करत राहायचे का. वचनामृतमध्ये ठाकूर पानापानावरती सांगतात त्याग 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 त्याग. पण जर भक्तांनी विचारलं की आम्ही पुढे काय करायचं, त्यांना असं वाटायचं कदाचित हे आम्हाला काही हे सोडायला सांगतील, ते धरायला सांगतील, असं करू नका तसं करू नका, डूज अँड डोंट्स. पण तसं काही ठाकूर सांगायचे नाही. अरे आईनी हे जग सगळं आनंद करता बनवलंय, तुम्ही आनंद करा. आता हे ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं की मग तर जे लोक वाईट करत असतील त्यांना तर मुभा मिळालेली आहे, आनंदाने वाईट करा. पण तसं त्याचा अर्थ नाहीये. ठाकूर काय म्हणायचे, ठाकूर म्हणायचे की पहा तुम्ही जे काही कराल ना ते आईला समर्पित करून करा. पहा म्हणाल तर फार छोटी गोष्ट आहे, म्हणाल तर खूप मोठी गोष्ट आहे. अध्यात्मामध्ये छोट्या गोष्टींचं फार मोठं महत्व असतं. ठाकूर काय म्हणाले की तुम्ही जे कराल ते फक्त आईला सांगून करा, आईला दाखवून करा, बस.
त्याचा परिणाम काय व्हायचा? त्याचा परिणाम असा व्हायचा की त्या भोगांप्रती त्या साधकाच्या मनामध्ये इतका वीट निर्माण व्हायचा की त्या गोष्टी त्यांच्या जीवनातून पार उडून जायच्या, पार उडून जायच्या. आणि उदाहरणार्थ मी 3 लोकांचे नाव घेतो. हे तिघही नंबर 1 चे पिणारे. नंबर 1 गिरीशचंद्र घोष, नंबर 2 कालीपद घोष आणि नंबर 3 सुरेंद्रनाथ मित्र. सुरेंद्रनाथ मित्र यांना ठाकूर कौतुकाने सुरेश म्हणायचे. आणि का म्हणायचं माहित नाही, ते त्याला सुरेशच म्हणायचे. एकदा सुरेश मित्र बसले असताना कोणीतरी सांगितलं ठाकूरांच्या समोरच की महाराज यांना काही सांगा, हे खूप घेतात. ठाकूरांना माहिती होतं. तर ठाकूर म्हणतात, असं का? पहा, पण ठाकूरांनी असं नाही सांगितलं की तो घेणं सोड. अनंत प्रेम, अनंत धीर, अनंत सहानुभूती. डूज अँड डोंट्स नाही. आणि हे अवतारात शक्य आहे. बरं, मी आधी सांगतोय, हे तुमच्या माझ्या जीवनामध्ये येऊ शकतात. अहम घालवा, येऊन जाईल. हा सोपा उत्तर आहे. आता आचरणात किती अवघड आहे हे आपण प्रत्येकाने मोजून घ्यावं. पण याचं सोपं उत्तर हेच आहे की हे अहम घालवल्याशिवाय हे होणार नाही. आणि ठाकूर काय म्हणतात त्या सुरेंद्रनाथ मित्राला की अरे तू घेतो का, म्हणजे कारण, तर एक काम करत जा, घ्यायच्या आधी ना थोडंसं आईला दाखवत जा, भावतारणीला, कालीला, आणि मग घेत जा. त्यांना असं नाही सांगितलं की तू घेऊ नको. आणि सुरेंद्रनाथ मित्रांनी सुद्धा तसंच केलं. पण परिवर्ती काळामध्ये काय झालं की त्यांच्या त्या सवयी, त्या म्हणजे वाईट सवयी इतक्या त्यांना त्या डिस्टेस्टफुल झाल्या की हळू टप्प्याने ते बिलकुल त्या गोष्टीचे एकदम पूर्ण बाहेर आले. साधारणपणे आपल्या मेथड्स कशा असतात, त्या स्कूल टीचर सारख्या. नाही असं करायचं नाही, नाही तसं करायचं नाही. म्हणजे आपल्याला पर्याय पण नाहीये. आपल्याला पर्याय पण नाहीये, कारण की आपण इतका मोठा अहम घेऊन बसलेलो आहोत. पण ठाकूरांनी पहा, हे जे उदाहरणे मुद्दाम का सांगितलं, याच्यात इतका स्ट्रेस, इतकं महत्व का देतोय की ठाकूरांनी डूज अँड डोंट्स नाही लादलेत. नाराज नाही झाले त्यांनी, आपली कोणत्याही प्रकारची म्हणजे मत्सर नाही दाखवला किंवा द्वेष नाही दाखवला, माझं ऐकत नाही वगैरे असं काहीच नाही. तर ठीक आहे, तू घेतो का, तर तू थोडं आईला दाखवून घेत जा. आणि परिवर्ती काळामध्ये सगळेजण या सगळ्या वाईट गोष्टीतून पूर्णपणे बाहेर पडले. तर हे केव्हा शक्य असतं? म्हणजे कसं असतं की बंधू भगिनींनो, की पहा, आपल्या जीवनामध्ये काय आपल्याला वाटतं की काहीतरी गोष्टी फोरबिट केल्या. आता मी या सगळ्या गोष्टी बोलतोय बंधू भगिनींनो, ह्या टोकाच्या आहे बरं. हे आपल्याला व्यावहारिक स्तरावरती आणणं अवघड आहे, हे बिलकुल मी 100% मान्य करतो. हे तुम्हालाही अवघड आहे आणि मला अजून अवघड आहे. का? आपण सगळ्यांचे अहमबोध, अस्तित्वाचा बोध घेऊन बसलेलो आहोत. पण आपलं आदर्श हे आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. गिरीशचंद्र घोष त्यांच्या पण जीवनातला हे मुद्दाम, हे सगळे प्रसंग मी निवडक तुमच्या पुढे का मांडतोय बंधू भगिनींनो? फक्त एकच सिद्धांत, गुरुच्या 2 परिभाषा आपण बघितल्या. पहिली की एक आत्मसाक्षात्कारी, ब्रह्मसाक्षात्कारी महापुरुष इतरांमध्ये संक्रमण करू शकतो आणि तेच गुरु होऊ शकतात, पहिली. आणि दुसरी, द सेवियर्स शुड टेक द सिन्स अँड ट्रिब्युलेशन्स ऑफ द डिसायपल्स अँड सेट देम फ्री टू गो ऑन देअर वे रिजॉयसिंग अँड फ्री. ही परिभाषा स्वामीजींनीच दिलेली आहे. मॅकक्लाउडच्या मुखातून आपण ऐकली आता. गिरीश घोष यांच्याबद्दल आपल्या सर्वांनाच माहिती आहे. आणि त्यांच्या जीवनातला एक फार बोलका प्रसंग मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. आपल्यापैकी अनेकांनी तो वाचला असेल, माझा पूर्ण विश्वास आहे. एक दिवशी रात्री गिरीश घोष आपल्या 2 मित्रांबरोबर खूप घेतल्यानंतर एका वाईट ठिकाणी जातात. त्यांनी स्वतः आपल्या शब्दांमध्ये जे शब्द वापरलेत
की वी वेअर रीलिंग अँड वेअर इन अ टिप्सी मूड, हे शब्द वापरलेत त्यांनी. अत्यंत खराब अशा मानसिक स्थितीमध्ये एका वाईट ठिकाणी ते जातात आणि तिथे जातात आणि दारामध्ये उभे राहून अचानक गिरीश घोषना काय होतं भगवान जाणे, त्यांना ठाकूरांची आठवण येते आणि आपल्या दोन्ही मित्रांना सांगतात की अरे आपण इथे कुठे आलोत, चला आपण जरा ठाकूरांना भेटायला जायचं का. आश्चर्य हे की दोन्ही मित्र तयार सुद्धा होतात आणि अशा स्थितीमध्ये कुठे जाणार होते आणि कोण लक्षात येतं, ते परततात आणि रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि हे सगळे येतात दक्षिणेश्वरी. पुढची मजा अजून आहे. 11 वाजता जेव्हा ते भगवान श्रीरामकृष्णांच्या खोलीमध्ये जर डोकावतात, तर ठाकूर कॉटवरती बसलेले आहेत, जागी आहेत. गिरीश घोष यांना बघितल्यानंतर ठाकूर लगबगीने पुढे येतात उत्साहाने, त्याचे दोन्ही हात हातात घेतात आणि काही न बोलता काली कीर्तन गात गात नाचतात. त्यावेळेस गिरीश घोषांच्या मनामध्ये काय विचार येतात हे फार रिमार्केबल आहे. ते सगळ्या गोष्टी नोंदवलेल्या आहे बरं त्यांच्या स्मृतिसंग्रहामध्ये. मी ज्या स्थितीमध्ये, गिरीश घोष म्हणतात, मी ज्या स्थितीमध्ये सध्या आहे, त्या स्थितीमध्ये जर माझ्या घरच्या लोकांनी, माझ्या पत्नीनी, माझ्या भावांनी जर मला बघितलं, तर ते सुद्धा माझी अत्यंत घृणा करतील आहे. पण ही व्यक्ती कोण आहे, जी मला इतकं प्रेम करते? हु इज दिस मॅन हु टॉक मी सो अफेक्शनेटली, हु नेव्हर जस्ट पे अटेन्शन टू ऑल माय फॉल्ट्स? ही कोण व्यक्ती जी मला इतकं प्रेम करते, इतका पाठिंबा देते, इतकं सपोर्ट करते, माझ्या कोणत्याही चुकांकडे म्हणजे संपूर्णपणे दुर्लक्ष करते, ही आहे तरी कोण? आणि इतकं प्रेम माझ्यावरती का करते? ती रात्र सरते. दुसऱ्या दिवशी की एखाद 2 दिवसानंतर हे गिरीश घोष त्यांच्या मनामध्ये खूप एक श्रद्धा आणि विश्वास याचा उदय होतो आणि 2 दिवसानंतर पुन्हा ते येतात. तर तिथे भगवान श्रीरामकृष्ण एका भक्ताशी बोलत असतात, भावनाथशी, आणि गिरीशला बघितल्याबरोबर ते सांगतात, अरे ये गिरीश, मी तुझ्याबद्दलच आता या भावनाथशी बोलत होतो. पहा मी खोटं बोलत नाही बरं, भावनाथशी विचार तू. ठाकूर एवढे सरळ होते लहान मुलासारखे, मी खोटं बोलत नाही, त्याला विचार. हे सगळे नोंद आहे त्याच्यामध्ये की मी खोटं बोलत नाहीये, भावनातला विचार, मी तुझ्याबद्दलच बोलत होतो. गिरीश घोष त्या दिवशी ठाकूरांना साष्टांग प्रणाम करतात. साष्टांग प्रणाम करून गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या श्लोकाचा उद्गार करतात. आणि त्यांच्या मनात हा भाव एक भाव तीव्रतेने येतो की माझे सगळे पाप जर कोणी हरू शकतं, मला पाप रहित जर कोणी करू शकतो, तर ती हीच व्यक्ती. त्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण त्यांना काहीतरी आध्यात्मिक सूचना देण्याचा प्रयत्न करतात. लक्ष देऊन ऐका बरं, काहीतरी खूप महत्वाचं आहे. गिरीश घोषांचं वाक्य फार महत्वाचं आहे. गिरीश घोष त्यांना भगवान श्रीरामकृष्ण काही आध्यात्मिक सूचना देण्याचा प्रयत्न करतात. तर लागलीच्या लागली तिथेच थांबवतात गिरीश घोष आणि म्हणतात, ते सगळं बंद करा. हा, त्यांचं पण काय धाडस, हे सगळं बंद करा. ह्या तुमच्या आध्यात्मिक सूचना मी गाड्याभर लिहून ठेवलेल्या आहे, यांनी काही उपयोग होत नाही. आय हॅव रिटन कार्ट लोड्स ऑफ दिस स्पिरिच्युअल इन्स्ट्रक्शन्स, दे आर युजलेस. कॅन यू चेंज माय माइंड? या तुमच्या आध्यात्मिक सूचनाचा काही फायदा होत नाही, मी त्याला घेणारच नाही. तुम्ही काय माझं मन फिरवू शकता का? हे वाक्य ते बोलले त्या दिवशी, ज्या दिवशी त्यांनी 5 मिनिटं आधी म्हटलंय, गुरुरेव परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुमच्याकडे असं काही आहे का की तुम्ही माझं मन फिरवू शकता? ऐकल्याबरोबर ठाकूर खूप प्रसन्न होतात आणि खूप प्रसन्न झाल्यावरती इथे रामलाल दादा उभे असतात. रामकृष्ण संघाच्या साहित्याचं किती कौतुक करावं, इतके मायन्यूट डिटेल्स. इथे रामलाल दादा उभे असतात आणि ठाकूरांना एक गाणं आठवत नसतं. ते म्हणतात, अरे ते गाणं गा बरं. त्या गाण्याचा मथितार्थ काय आहे ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. त्या गाण्याचा अर्थ असा आहे की ज्याचं
इथे आहे त्याचं तिथे पण आहे. म्हणजे ज्याचं प्रेम आणि विश्वास इथे आहे, त्याचा प्रेम आणि विश्वास तिथे. तिथे म्हणजे पुढे त्या गाण्यामध्ये त्याचा अर्थ असा असतो, की समजा एखादा माणूस शांतीच्या शोधामध्ये एखाद्या जंगलात जाऊन बसला, गुहेमध्ये जाऊन बसला, गुहेचे दार बंद केले, तिथे सुद्धा तो अशांतच असू शकतो. तिथे सुद्धा अविश्वास येऊ शकतो. म्हणजेच काय, की ज्याचा विश्वास आहे त्याचा सर्व दूर विश्वास आहे. म्हणजे कुठल्याही स्थानी त्याला ठेवा. आणि हे ऐकून, की तुम्ही काय माझं मन बदलू शकता का? यातून ठाकूरांना बिलकुल हे स्पष्ट लक्षात आलं, की याचा माझ्यावरती खूप विश्वास आहे. कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक सूचना घ्यायला तयार नाहीये आणि तो संपूर्णपणे लक्ष द्या. लक्ष द्या, की कोणत्याही प्रकारची आध्यात्मिक सूचना घ्यायला तयार नाहीये, पण त्याला हा विश्वास आहे, की यांच्यामध्ये ती ताकद आहे, की त्यांच्या ताकदीमुळे माझं मन पालटू शकेल. वंडरफुल. वंडरफुल बंधू भगिनींनो, म्हणूनच ठाकूरांनी म्हटलं, की याच्यासारखा विश्वास कोणाकडे नाहीये. म्हणजे हे प्रश्न किंवा अशा प्रकारची मागणी कोणत्याही डिसायपलने केली नाही, स्वामीजींनी पण केली नाही. आणि म्हणून स्वामीजी सुद्धा म्हणायचे, की गिरीशचा विश्वास 16 आणे. आणि म्हणूनच त्यांनी मंत्र घेतला ठाकूरांकडून, पण सांगून दिलं, की माझ्याकडनं एक दिवस एक जप सुद्धा करू शकणार नाही. अरे एकदा तरी कर, नाही होणार. मग ठीक आहे, तू मला कुल मुक्तियारी देऊन दे. दिली, पण ती फक्त गिरीश घोषला दिली, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे आपण म्हणताना खूप सहजपणे म्हणतो, की आम्ही शरणागत आहोत वगैरे, पण खरी शरणागती काय आहे? आणि लीला प्रसंगामध्ये याचं विवेचन अतिशय सुंदर. पहिला चॅप्टरच तो आहे बरं, म्हणजे जिथून सुरुवात केली होती लीला प्रसंगाची, गुरुभाव पूर्वार्ध. शरणागती खरं काय आहे हे त्यांनी समजवलेलं आहे. तर मी ही घटना मुद्दाम तुमच्या पुढे का मांडली बंधू भगिनींनो, की हे जे वाक्य आहे, की तुम्ही काय माझं मन फिरवू शकता. आणि पुन्हा ते म्हटल्यानंतर, की ज्याचं इथे आहे त्याचं तिथे पण आहे. त्याचा विश्वास, प्रेम इथे आहे, त्याचा अजून कुठे पण तो गेला तरी तो विश्वास तसाच राहणार. आणि त्यांनी हे जे वाक्य उद्गारलं, कोणत्याही प्रकारच्या आध्यात्मिक सूचना मला देऊ नका. असं कर, तसं करू नको, तसं बसत जा, असं जप कर, सरळ बस, मान तिकडे कर. मी काहीही घेणार नाही. तुम्ही काय माझं मन पलटवू शकता का? आणि पलटवलं ठाकूरांनी त्यांचं मन. हा इतिहास आहे. ठाकूरांनी त्याचं मन पलटवलं आणि त्याच दिवशी पुन्हा जाता जाता गिरीश घोष विचारतात, की मी आता काय केलं पाहिजे? आपण आत्ताच चर्चा केली. रामकृष्णानंदजी महाराजांच्या संदर्भामध्ये, त्यांच्या स्मृतिसंग्रहातून, की मी काय केलं पाहिजे? गिरीश घोषने सुद्धा हेच विचारलं. त्यांना असं वाटलं, की तू थिएटर सोडून दे, तू पिणं सोडून दे, तुझ्या वाईट सवयी सोडून दे. काही म्हटलं नाही. तू जे करतोय तेच कर. का? असं का म्हणाले ठाकूर? त्याचं मन फिरवण्याची जबाबदारी ठाकूरांनी घेतली होती म्हणून. आणि ही गुरुशक्ती आहे. ही अवतार शक्ती आहे. ही गुरुशक्ती आहे आणि ही अवतार शक्ती आहे बंधू भगिनींनो. आणि ही अशी लीला काही वर्ष आधीच 170-75 वर्ष आधीच झालेली आहे. काही फार काळ झालेला नाहीये, काही 1000 वर्ष लोटलेले नाहीयेत. युगधर्म स्थापित करण्याकरता भगवान श्रीरामकृष्ण आले होते. आणि विशेष करून मला पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं, अनेक मुद्दे असे आहेत की जे या संदर्भात मला सांगायचे होते, पण वेळेअभावी मी सांगू शकत नाही. पण फक्त एक फारच बोलका प्रसंग जे सांगण्याचा मोह मी टाळू शकत नाहीये, ते सांगून मग तिथे आपण थांबूया. भगवान श्रीरामकृष्णांना कॅन्सर झालेला आहे. कोणत्या संदर्भात सांगतोय? अनंत प्रेम, अनंत सहानुभूती, अनंत धीर. आणि अवतारांना किंवा जे महापुरुष असतात किंवा जे गुरु असतात त्यांना किती सोसावं लागतं आणि ते आनंदाने सोसतात. मग ते क्राइस्ट असो, बुद्ध असो, की आपले ठाकूर असोत. कॅन्सर झालेला आहे आणि म्हणजे दक्षिणेश्वरी राहत असताना स्वामीजी सांगतात आपल्या लेक्चरमध्ये, माय मास्टरमध्ये अमेरिकेत, की भगवान श्रीरामकृष्णांकडे त्यांच्याकडे जेव्हा लोकांची रीघ लागायची, तर एखाद्या दिवशी म्हणजे अशा अनेक वेळा घडलंय, की त्यांना दिवसामध्ये त्यांना 20-20 तास सतत बोलावं लागायचं. ही कल्पना करू शकतो. आणि स्वामीजींनी हे तथ्य मांडलेलं आहे. माय मास्टर जे लेक्चर आहेत 4th व्हॉल्यूम,
176 पेज. मी ते विसरलो होतो म्हणून मी आज सकाळीच वाचलं म्हणून मला ते बिलकुल लक्षात आहे. त्याच्यामध्ये स्पष्टपणे लिहिलं आहे स्वामीजींनी, की त्यांच्याकडे जेव्हा लोकांची रीघ लागायची तर सतत 20-20 तास ठाकूरांना बोलावं लागायचं भक्तांबरोबर. पण न कंटाळा करता ते बोलायचे आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांना कॅन्सरचा रोग झाला. त्यांना हलवण्यात आलं श्यामपुकुर बाटी. तिथे त्यांना फार काही स्वास्थ्य लाभलं नाही. ते पुन्हा गेले काशीपूरला. तिथे या सगळ्या डायरेक्ट डिसेपल्सनी एक त्यांच्यावरती एक पाळत ठेवली. त्यांना जास्त बोलू द्यायचं नाही आणि भक्त आले की त्यांना जास्त तिथे उभं राहू द्यायचं नाही. पण ठाकूरांना ते मुळीच आवडायचं नाही. आणि एक दिवस ठाकूर नाराज होऊन बोलतात सुद्धा. एका माणसाला, लक्ष द्या, एका माणसाला सहाय्य करण्याकरता मी अशा 20,000 शरीर सोडू शकतो. एका माणसाला सहाय्य करण्याकरता मी 20,000 शरीर सोडू शकतो. आणि पुढे म्हणतात की अरे, एका माणसाला सुद्धा सहाय्य करण्या हे किती गौरवास्पद आहे. इट इज ग्लोरियस टू सर्व इवन वन मॅन. हे एक्झॅक्ट वाक्य आहे. I can give up such 20,000 bodies to help even a one man. पुढे इट इज ग्लोरियस टू सर्व इवन ए वन मॅन. एका माणसाला सुद्धा सहाय्य करणं हे किती गौरवास्पद आहे असं म्हणून ते आपल्या शिष्यांना जरा थोडंसं म्हणजे त्यांना सावध करायचे की जे येतात त्यांना येऊ द्या. 16 ऑगस्टच्या दिवशी भगवान श्रीरामकृष्णांनी म्हणजे 15 ऑगस्टच्या रात्री देह ठेवला. 15 ऑगस्टच्या सकाळची घटना बंधू भगिनींनो, एक व्यक्ती त्यांना भेटायला येते खूप लांबून आणि ती व्यक्ती त्यांच्याशी 2 तास तब्बल बोलते. म्हणजे आता बिलकुल शेवटची घटका येऊन पोहोचलेली आहे. रामकृष्णजी महाराज लिहितात, शेवटची घटका येऊन पोहोचलेली आहे आणि त्या व्यक्तीबरोबर भगवान श्रीरामकृष्ण 2 तास त्याच्या आध्यात्मिक काय समस्या आहे किंवा दुसऱ्या काय समस्या त्या ऐकत असतात. एक्झॅक्टली ही घटना गौतम बुद्धांच्या जीवनात सुद्धा झालेली आहे. शेवटच्या काळामध्ये जेव्हा त्यांच्यावरती फूड पॉयझनिंग झालं होतं चुकीने आणि ते बिलकुल मृत्यूशय्येवरती पडले होते, एक व्यक्ती खूप लांबून आली होती आणि त्यांचा शिष्य आनंद, तो त्याला म्हणत होता की दूर जा दूर जा, आता तथागत हे शरीर सोडणार आहे. ते म्हणतात, आनंद, आलेला प्रत्येक व्यक्ती तो काय ते स्पृहा घेऊन आलेला आहे. ती व्यक्ती सुद्धा जवळपास 2 तास बुद्धांशी बोलते. पहा, सगळ्या अवतारांच्या जीवनामध्ये पण बघतो कशा एकसारख्या घटना घडतात आणि कसे एकसारखे ते वागतात. शेवटच्या दिवशी भगवान श्रीरामकृष्ण जवळपास 2 तास त्या माणसाची आध्यात्मिक स्पृहा याच्यावरती ते चर्चा करतात आणि त्या दिवशी रात्रीच ते आपला देह सोडतात. बंधू भगिनींनो, असे एक विभूती म्हणू काय म्हणू आता मला काही सुचत नाही. जितकं पण आपण आतमध्ये जातो त्यांच्या महिमा ऐकल्या म्हणजे मनामध्ये रोमांच, भक्ती, प्रेम याचाच एक उद्रेक निर्माण होत असतो. या सगळ्या कथा इतक्या गोड वाटतात की कुठे थांबावं कळत नाही. पण आनंद तिथेच असतो जिथे मर्यादा असते. ही शिकवण रामकृष्ण संघामध्ये आम्हाला शिकवली गेलेली आहे. आपण सर्व पण शिकलेले आहात याच गोष्टी. या संदर्भामध्ये ठरलेली वेळ संपलेली आहे, जास्तच झालेली आहे. आज आपण इथेच थांबूया. आजच्या या शुभदिनी मी भगवान श्रीरामकृष्णांच्या चरणी, आपल्या शारदामणी देवी त्यांच्या चरणी, स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करतो की आपल्या सर्वांना त्यांच्या चरणी खूप श्रद्धा, भक्ती, प्रेम त्यांच्या चरणी लाभो, ही विनंती करून माझ्या वाणीला मी इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.